शिवसेनेच्या उपनेत्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या अभ्यासवडीत झुंजार नेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर शहर परिसरातील तमाम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या। आजच्या या धकाधकीच्या युगामध्ये महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे तिनं स्वतःसाठी जगलं पाहिजे, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। आज महिलांनी सत्व, अस्मिता आणि स्वाभिमान अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। जर एखादी गोष्ट पुरुषांना सांगितली तर ते मनात ठेवतात, परंतु महिला मात्र ती गोष्ट संपूर्ण कॉलनीतच नव्हे तर शहरभर करतात, कारण महिला या हळव्या असतात। मन स्वच्छ असल्यामुळे त्या मनात काहीच ठेवत नसल्या। सर्व महिलांनी यावेळी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि चमक हेच खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिनाचं सार असल्याचं प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन करत असताना गांधीनगर येथे केलं। यावेळी अस्मिताताईंनी सर्व महिलांना मनपूर्वक जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। आज तुमच्या चेहऱ्यावर वेगळी चमक आहे, कारण आज आपला दिवस आहे। तसं तर 365 दिवस आपला दिवस असतो, पण हा ॲथोरेट म्हणजे आज आपण जागतिक महिला दिन साजरा करतो। जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा हेतू हा आहे की महिलांच्या विषयी एक जी चांगली भूमिका आहे, त्यांच्याविषयी चांगलं बोलणं, त्यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणं, त्यांना काही गोष्टी समजून सांगणं, आणि या सगळ्यामध्ये आज महिलेचं स्वत्व, महिलेची अस्मिता, महिलेचा स्वाभिमान हा कसा अबाधित राहील यासाठी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो। आज महिला जेव्हा काम करतात, मी जेव्हा एखादी गोष्ट पुरुषांना सांगते तेव्हा ते त्यांच्यापाशी ठेवतात, पण मी जर एखादी गोष्ट महिलेला सांगितली आणि तिला सांगितलं की कोणाला सांगायचं नाही, तर ती सगळ्या पूर्ण कॉलनीतही सोलापूरला सांगितल्याशिवाय राहणार नाही, अशी महिला असते। कारण तिला उगत आवडत असते एकमेकांच्या सांगणं, काहीतरी बोलणं, आणि त्याचा चांगल्या अर्थाने आपण उपयोग करून घ्यायचा की मी तुम्हाला चांगलं काहीतरी सांगितलं तरी सुद्धा तुम्ही सांगणार की अस्मिताताई आल्या त्या असं मला सांगितलं आणि हे बरोबर आहे। आणि हेच सांगायचंय मला महिलांना की महिलांनी आता स्वतःसाठी काही दिवस जगलं पाहिजे। आपण समाजासाठी जगतोय, आपण घरासाठी जगतोय, कुटुंब ही आपली पहिली प्रायोरिटी असते प्रत्येक महिलेची। प्रत्येक महिला आपल्या महिलांना कुटुंबाचा विचार करते आणि मग ती स्वतःचा विचार करते। माझं असं म्हणणं नाहीये, कारण तुमच्यावरच तुमचं कुटुंब अवलंबून आहे। आता सांगा की समजा तुमचे पती कुठे बाहेर गावी गेले तर चालत असतंय, पण तुम्ही एक दिवस जरी घर सोडून चालत असताय, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आपलं कुटुंब सांभाळताना स्वतःचं हेल्थ सांगा, कारण हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात। आणि त्यामुळे प्रत्येकीने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण महिला सगळ्यासाठी जागरूक आहेत पण स्वतःच्या आरोग्यासाठी जागरूक नाही, त्यामुळे त्यांचा HB कमी असते। त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वतःला कितीतरी दिवस म्हणजे आपण अंगावर काढतो एखादी गोष्ट, एक आपल्याला ताप आलाय, आपल्याला सर्दी झाली, आपल्याला काही होत आहे, आपण सांगत नाही कोणाला पटकन आणि अंगावर काढतो, जाऊ दे आज नाही उद्या बरं होईल, तर असं करू नका। एक स्वतःसाठी थोडा योगा प्राणायामला वेळ द्या, तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या, आणि एवढंच नाही तर तुम्ही समाजासाठी पण थोडा वेळ द्या। आज आपण बघतो की आज आपल्या गरजा भागल्या, पण समाजातल्या कित्येक महिला आहेत की ज्यांच्या अजून काहीच म्हणजे गरजा भागल्या नाहीत, किंवा त्यांच्या अन्न वस्त्र निवारा या सुद्धा गरजा भागलेल्या नाहीत, तर त्यांच्यासाठी आपल्याला काही मदत करता येईल। छोटासा एखादा व्यवसाय त्यांना सुरू करू देता येईल का? तुम्ही जर तेवढे सक्षम असाल आर्थिकरित्या की आमच्याकडे मी करू शकते, तर तिलाही थोडा मदतीचा हात देता येईल का? तर महिलांना मदतीचा हात देऊन पुढे जायचं। आपण महिलांचे पाय ओढायचे नाहीये, तर महिलांना मदतीचा हात देऊन पुढे न्यायचंय, ही आता काळाची गरज आहे। आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय, आम्ही सगळ्यांनी त्यासाठीच काम करतोय, आणि आपण सगळ्यांना तेच काम करायचंय की समाजातली प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे। मग ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, ती सामाजिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, ती बौद्धिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, ती सुसंस्कृत सुशिक्षित सगळंच बनवायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं जण केलं पाहिजे आणि तिला पण आपल्या बरोबर घेतलं पाहिजे। मग समाजातल्या शेवटच्या घटकातली का महिला असेल ना, पण ती तुमच्या बरोबर आली पाहिजे। समाजातल्या आज पीडित कामगार आहेत आपल्या, आणि ते हा पूर्व भाग आहे, या पूर्व भागामध्ये अनेक महिला त्यांच्या महिलांवर घर चालतात, त्यांच्या पीडित कामगार त्या कामगारांच्या त्यांच्या कष्टावर घर चालतात, आणि त्याच्याच कष्टाचा पैसा म्हणून नवरा दारू पित असतो। आणि या सगळ्या व्यथातीच्या हे जाणण्याचं काम करणं हा पहिला दिन मला वाटतं की तुम्ही या सगळ्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत। आपल्या शेजारच्या महिलेला तरी आपण हात दिला पाहिजे। फार काही म्हणत नाही मी की तुम्ही लाख लोकांना सांभाळा, कारण आपली पण तेवढी नाही, आपली पण काहीतरी एक मर्यादा आहे की आपण एका मर्यादेपर्यंतच काम करू शकतोय, पण आपल्या मर्यादा निदान आपल्या शेजारच्या तरी 4 मैत्रिणी आपल्या बरोबर सुद्धा राहाव्यात,
त्यांना आपल्या बरोबर घ्यावं, कुणी अडचणीत असेल तर मदत करावी. समजा मी सगळीकडे जाते आणि म्हणजे शेजारच्यांकडे माझं लक्ष नाहीये, मी त्यांच्याच मदतीला जाते, मी तुम्हाला भाषण सांगत काय म्हणतो, मग ते तुम्ही ऐकाल का? म्हणजे त्याला मग तो ग्रेस येत नाही त्या भाषणाला. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरापासून शेजारच्या तुमच्या घरामध्ये आज तुमच्या सासूबाईनं पहिल्या हॅपी उठले म्हणा, आज तुमच्या नंदेला पहिल्यांदा हॅपी उठले मी म्हणते. आणि मग माझ्या घराच्या पासून ही सगळी सुरुवात मला करायची आणि त्यानंतर मग मला समाजामध्ये जायचंय. आज माझ्या घरच्यांबरोबर माझे घरचेच माझ्याबद्दल हॅपी नसतील, आनंदी नसतील, माझ्या घरच्यांच्याच माझ्याबद्दलच्या अनेक तक्रारी असतील, तर मी समाजामध्ये काय सांगणार? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की महिलांनी घर सांभाळून समाज पण सांभाळला पाहिजे आणि स्त्री पुरुष आपल्याला स्त्री शक्ती हवी आहे, स्त्री मुक्ती नकोय, पुरुषांपासून मुक्ती नाहीये, तर पुरुषांना बरोबर घेऊन त्या समाजात त्यांचा आधार बनून आपल्याला काम करायचंय आणि स्त्री पुरुष हे घरातली दोन चाकर म्हणून आपल्याला काम करायचंय, कारण त्याशिवाय समाज व्यवस्थित चालणार नाही. तर या सगळ्यासाठी आपण सगळ्या मिळून प्रयत्न करूया. सर्वप्रथम महिलांच्या वतीनं सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रेखा मॅडम यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रथमतः मीच माझी ओळख करून देते. मी ॲडव्होकेट रेखा गणेश गोडस्वामी. मी वन स्टॉप सेंटर येथे कायदेशीर समुपदेशक म्हणून काम करते. तर आमची संस्था जी आहे वन स्टॉप सेंटर म्हणजे पीडित महिलांसाठी काम करते. तर ही या संस्थेची मी तुम्हाला प्रथमतः काय करते, त्याची कार्यपद्धती काय आहे आणि ती संस्था कुठल्या पद्धतीने काम करते याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आमची जी संस्था आहे ती पीडित महिलांसाठी काम करते. पीडित महिला म्हणजे कोण? पीडित महिला म्हणजे ऍसिड अटॅक मध्ये पीडिता असेल म्हणजे महिला असेल, बलात्कार सारख्या केसेसमधील महिला असेल, डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार कायद्यामधील पीडिता असेल, चाइल्ड मॅरेज बालविवाह यामधील ती पीडिता असेल, अशा प्रकारचे ऍसिड अटॅक म्हणजे ऍसिड थ्रो केलं जातं त्याच्यातून तिला नुकसान होतं, ती महिला किंवा ती मुलगी पण पीडिता म्हणून गणना केली जाते. तर आमची संस्था या पीडित महिलांसाठी काम करते. तर काम करत असताना आम्ही या पीडितेचं आमच्याकडं अर्ज घेतो, तिला काउन्सिलिंग केलं जातं. लिगल काही असेल तर मी तिला लिगल काउन्सिलिंग करते. पोलिसांची काही मदत तिला लागत असेल तर आम्ही तिला पोलिसांकडे रेफर करतो. काही वेळा काय होतंय, तिला सासरी जायचं म्हणजे आवडत असतं, म्हणजे आई बापाला कशाला त्रास द्यायचं, नवऱ्याकडे कशाला घ्यायचं असं तिला वाटतं. त्यावेळी आमच्याकडं टेम्पररी शेल्टर देखील आमच्याकडं अवेलेबल आहे. आम्ही 5 दिवसाचं शेल्टर तिच्यासाठी देत असतो. मग या सर्व गोष्टी करत असताना आम्ही या सेवा सर्व निःशुल्क प्रोव्हाइड करत असतो. 1 रुपयाचा खर्च तिला लागणार नाही. या प्रकारे आमची संस्था काम करते. त्या ठिकाणी तिला लिगल म्हणजे कायदेशीर समुपदेशन तिला दिलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं. म्हणजे जे नवरा बायकोचं भांडण असतं ते आम्ही समुपचारानं मिटवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला नांदायला पाठवण्याचा प्रयत्न करतो. जर ती नांदायला रेडी नसेल तर आम्ही तिला कोर्टात रेफर करतो. जर पोलिसांची तिला मदत हवी असेल तर आम्ही तिला पोलिसांची मदत केली. अशा प्रकारे आमचं जे वन स्टॉप सेंटर आहे हे केंद्र शासनाचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला एक असं ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर भारतामध्ये या म्हणजे या संस्था काम करतात, सध्या कार्यरत आहेत. सध्याला आमची जी संस्था आहे ती अश्विनी हॉस्पिटल जवळ आहे. तर या संस्थेची किंवा या आमच्या वन स्टॉप सेंटरची एखाद्याला गरज असेल किंवा तुमच्यातली कोणी पीडिता असेल तर तुम्ही आमच्या संस्थेची माहिती देऊ शकता. आम्ही सगळ्यांच्या सह्या घेत आहोत, नावं घेत आहोत, आम्ही पॅम्पलेट देखील देत आहोत. तर त्या पॅम्पलेट्सवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे या संस्थेचं. म्हणजे ज्या निडी जी महिला असेल तर त्या महिलेला तुम्ही नक्की आमच्याकडे पाठवा. आमच्या संस्थेचा नक्की तिला लाभ होईल आणि आमच्याकडून
जास्तीत जास्त आम्ही तिला जे बेस्ट देऊ शकतो आम्ही ते तिला देण्याचा 100% आम्ही प्रयत्न करतो. याचबरोबर आरती मॅडमांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सगळ्यांना पहिल्यांदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. मी आरती पाटील, आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमीची डायरेक्टर. इंग्लिश स्पीकिंग आणि पर्सनल डेव्हलपमेंटचे आपण क्लासेस घेतो. अंडर दॅट इंग्रजी कसं बोलायचं आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं सुधारायचं हे शिकवलं जातं. तसं तर माझा आणि स्मिता मॅडमचा दूर दूर तर कुछ रिश्ता नाही आहे, पण ते मला पुढच्याच वेळेस आले आणि मला आमंत्रण दिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि इथं सगळे जे बसलेले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या एरियामधून आले. याच एरियात आलं नाही म्हणजे त्यांनी सगळा एरिया कव्हर करून सगळ्या महिलांना एकीकडेच बोलवलेलं आहे. म्हणजे त्यांना असं स्पायडरमॅन कसं असं टाकतो ना जाळ, तसं त्यांनी जाळ टाकलंय आणि सगळ्यांना एकत्र केलंय म्हटलं तरी हरकत नाही. महिला दिन म्हणजे काय? असं कोणताच दिवस नाहीये जो महिलेशिवाय सुरू झाला आणि महिलेशिवाय संपला. फक्त एक ओकेजन की चला बाबा आज त्यांचं आपण सेलिब्रेशन करूया. एवढं 364 दिवस ती जे काही आपल्यासाठी करते, आपल्यासाठी इन द सेन्स प्रत्येक क्रिएचरसाठी म्हणू शकतो आपण. आता पुरुष असेल, स्त्री असेल, एखादं ॲनिमल जे आपण घरात पाळतो, झाड असेल, आपण ज्या एरियामध्ये राहतो ते सगळ्याची जर उत्पत्ती कोणी केली असेल तर ही डायरेक्ट आपण फिमेलच आहे, बाकी तरी कोणी नाहीये. बरोबर. म्हणजे तिला उत्पन्न करण्यापासून त्याला पाणी घाला, त्याला मोठं करा, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना एक स्त्री करते. जसं की आपण झाड लावतो, बी लावतो, ते झाड होतं, मोठं होतं, परत फळ देतं, फूल देतं, परत त्याचं झाड नवीन होतं, परत त्याची फळं फुलं आपल्याला मिळतात. हे सगळे जे काही प्रक्रिया आहे ना ते एका स्त्री बीजामुळे होतं. मग ही जी स्त्री आहे ती एवढी महत्वपूर्ण घटक आहे तर तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. दररोज तर करू शकत नाही, चला एक दिवस तरी तिचा सन्मान करू. या अर्थाने मे बी हा दिवस उगवला असेल, कोणीतरी काढला असेल, पण असं कधीच होत नाही की घरातल्या माणसाने आपलं कधी कौतुक केलं नाही. दररोज तुम्ही म्हणतच असतात कशी झाली भाजी, लगेचच नवरा म्हणजे मस्त झाली. म्हणजे तुमचं कौतुक दररोज होतच आहे. घरात सासू सासरे, मुलं, नवरा, भाऊ, बहीण एकमेकांचे कौतुक करताना आपलं करतातच. फक्त एवढंच की ते दिसून येतं किंवा दिसून येत नाही. पण आपली अपेक्षा असते नवऱ्याने काहीतरी म्हणावं, वडिलांनी काहीतरी म्हणावं, भावाने काहीतरी म्हणावं, बहिणीकडनं, वहिनीकडनं, आईकडनं आपली अपेक्षा नाही. अपोजिट जेंडर कडून आपली अपेक्षा असते की त्यांना कळू दे की मी हे करतीये. ही एक आपली अपेक्षा पहिल्यापासूनच आहे. मग ती सुशिक्षित असू दे, अशिक्षित असू दे, गरीब असू दे किंवा श्रीमंत असते, भावना या स्त्रियांच्या सगळ्या सेमच असतात. कितीही तुम्ही प्रगतशील जरी म्हणलात ना तरी पण भावना सेमच आहे. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की कोणीतरी पाठीवर हात ठेवावा आणि तू लढ, मी तुझ्या सोबत आहे. असा एक अपोजिट जेंडर म्हणजे बिफोर मॅरेज वडील किंवा भाऊ म्हणावा, आफ्टर मॅरेज नवरा म्हणावा आणि जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा मुलं म्हणावी. ही एकच अपेक्षा असते. पण तिला माहित असतं की माझी ताकद माझ्यातच आहे. मी जर म्हटले तरच मी करेन, माझ्या मनात आलं तरच मी करेन, हे सुद्धा तेवढंच 100% खरं आहे. सगळ्यांमध्ये युनिक काहीतरी गोष्ट असते ती फाइंड आउट करा, मोठे व्हा, कमवा. स्वतःचा 1 रुपया सुद्धा तेव्हा तुम्ही कमवताना ती जी प्राऊड फिलिंग असते ती कुठल्याही लाख रुपये नवरा देऊ देत, 1000 रुपये पप्पा देतील, 10,000 रुपये भाऊ देईल, त्याला किंमत नाही. पण तुम्ही जेव्हा 1 रुपया स्वतःच्या मेहनतीने डोक्याने कमवाल तो तुमच्यासाठी परम आनंद देणारा क्षण असतो. त्यामुळे हाऊस मेकर आहे, हाऊसवाईफ आहे, त्याला खूप कमी दर्जा आहे असं सुद्धा म्हणू नका, कारण तुमच्याशिवाय घर चालत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. एक दिवस सुट्टी घ्या आणि दुसऱ्या दिवशी घरी बघा काय काय हालायचं ते करा. पूर्ण तुमचं घर पंक्चर झालेलं आहे म्हणजे तुमच्याकडे तेवढे सगळे ॲबिलिटीज आहेत.